नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आहे 9 मे आणि आजच मी मुंबईवरून गावी आलो आणि खरं तर खूप भारी वाटतं, कारण की खूप दिवसानंतर गावी आलो. आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण की मे महिना आला आहे आणि मे महिना आणि कार्यक्रम म्हणजे वेगळं समीकरण आहे. आणि खूप सारे म्हणजे आमच्या वाडीत पण खूप कार्यक्रम आहेत. म्हणजे 9 पासून 16 मेपर्यंत कार्यक्रमच आहेत. वाडी पूजा झालं, कोणाची घरभरणी आहे, लग्न आहे, ते सगळे ब्लॉग येतील पुढे, तुम्हाला दिसतील. पण आज आपल्या भावाची घरभरणी आहे. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, आम्ही कोकणकर यूट्यूब चॅनल आहे, म्हणजे साहिल नितोरे, त्याची घरभरणी आज तिकडे जाऊया. आता झालं जरा फ्रेश वगैरे होतो आणि डायरेक्ट घरभरणीच्या इथे जाऊया. तर मंडळी, चूल आणि त्याच्यावरती गरम पाणी तापतंय, कारण की आता मुंबईकरी आलेत, सो आंघोळ्यांना लागणार आहे. बघूया आता. आई आय, अरे काय नको, हे काय लंगड्या घालत कुठं, लंगड्या घालत कुठे, आई ते काय ते काम करते. बाकी मंडळी, आता मी झालोय तयार आणि आता जरा घरभरणीच्या तर जाऊया. बघूया कशी काय तयारी चालू आहे. घर मालक येत आहेत. घरभरणी आहे त्यांचे घर मालक, मोठे घर मालक आणि पाठून छोटे घर मालक. कधी आलाय? मी काल आलो सकाळी. झाली का तयारी? झाली. चला तर ते घर आहे तिकडे जाऊया.
आरतीला चाललेत मंडळी. आरती झाल्यानंतर नंतर मग जेवायला. घेऊन जा ना घरी, तू एकटाच जाईल. मुलाखत इकडे आमचे कमिटीचे म्हणजे प्रमुख आहेत. घ्या. कसं हा नाही नाही तुम्ही मेन आहात. इकडे बघा की ना. आणि मी कोकणी अनिकेत फुल एकदम मेहनत घेत आहेत. बघा ना, फुल मेहनत घेत आहेत. चांगलं आहे ना. एड्या वाडीसाठी एवढं तर करू शकतोस तू. काय ओम बरोबर ना. बाळीतली पोरं वाडीतले पोर म्हणजे तू वाडीच्या बाहेरचा आहेस. मजा करतायत. मजा म्हणजे आम्ही जरा बघतोय तुझ्याकडे, शिकतोय. शिकण्यासारखं खूप आहे तुझ्याकडे. वेड्या हे काम भारी आहे रे. असे ओढू आपण पाहिजे तर इकडून इकडे इकडून इकडे. दिलं ना तुला. आता कशी चालू आहे तयारी? म्हणजे तू जसा प्रमुख आहेस म्हणजे लोक पोरं बरोबर करतात की नाही ते सांग मला. पोरं तर आपले सांगितल्याप्रमाणे करता येतात. पोरांचा उत्साह पाहता जोरात काम चाललंय म्हणजे एकदम एक नंबर. मंडळी आमच्याबरोबर आता ओमवीर. मग ओम काय बोलतो सुद्धा आपलं हॉलचं उद्घाटन आहे परवा. वाडी पूजा आहे आपली. तर कसा म्हणजे मे महिन्यात कसं वाटतं तुला? वातावरण कसं वाटतं? म्हणजे उत्साह वातावरणात वाडीचा विचार करायला गेलं तर मे महिन्याचं वातावरण आहे. सगळीकडे सत्यनारायणाच्या महापूजेचा उत्साह आहे. परंतु आपण आज बघतोय पाऊस या ठिकाणी काय करतोय, मध्येच येतो, वाट लावून जातोय. यंदा पाऊस पण लवकरच आलाय. लवकर आलाय तर थोडा ती खंत आहे मनात. पण पावसाने किती काय केलं तरी आपण जिद्द सोडायची नाही. आपण आपलं काम करायचं, उत्साहाने कार्यक्रम पार पाडायचा आहे. त्याच्यामुळे आणि आता मला सांग, ही पोरं जी मेहनत करतायत म्हणजे एवढं आता डेकोरेशन झालं वगैरे, त्याच्याबद्दल काय सांगशील तू? त्याच्याबद्दल म्हणजे पोरं तर सगळी उत्साहाने करतायत. त्याचप्रमाणे आपण पण त्यांना मदत करायला पाहिजे. तर एकदम जोरात कार्यक्रम झाला पाहिजे. बाकी काय नाही विषय. ओके चल. आणि मंडळी आमची पोरं म्हणजे मनापासून काम करत होती, पण या पावसाने घोळ घातलाय. पाऊस आल्यामुळे थोडासा ब्रेक भेटलाय. पावसाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं सगळ्यांनी. तर मंडळी हे आमचे कार्यक्रम आहेत 10 आणि 11 तारखेला. 10 तारखेला सभागृह उद्घाटन सोहळा आणि त्यानंतर वाडी अंतर्गत क्रीडा स्पर्धा म्हणजे महिलांच्या आहेत त्या. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 तारखेला महापूजा परत स्पर्धा आहेत. म्हणजे फायनल असेल आय गेस. महाप्रसाद, हळदी कुंकू समारंभ, भजन, सत्कार समारंभ, नंतर व नमन. सावर्डे गुडेकरवाडी. तर मंडळी साहिलकडची जी पूजा होती ती झालेली आहे. आणि आता पूजा झाल्यानंतर सगळ्या पोरांनी ठरवलं की म्हणजे आंघोळीला जायचं. तर सगळे आम्ही चाललो आंघोळीला तिसगावर. तर आता तिकडून आंघोळ करणार
आणि मग घरी जाणार आणि नंतर मग जी म्हणजे आता उद्या आमचा पूजा नाही उद्घाटन सोहळा हॉलचा, तर तिकडे जी तयारी म्हणजे हॉल डेकोरेशन वगैरे किंवा लाईटिंग काय थोडी मदत आहे तिकडे जाऊन करणार. चला. तर मंडळी आम्ही आंघोळ करून जस्ट येत होतो तर बघतोय तर मुलींनी रांगोळी काढली पूर्ण पाकाडीपासून पूर्ण वरपर्यंत काढले. आपलं जो हॉल नवीन बनवला आहे ज्याचं उद्या उद्घाटन सोहळा आहे तिथपर्यंत मस्त रांगोळी काढली स्वागतम वगैरे खूप भारी आहे. आणि आता ही लाईटिंग लावल्यावर तर अजून भारी दिसेल. आणि हे मगाशी आम्ही पटाके लावत होतो ते बघू शकता. मस्त आहे म्हणजे 2 दिवस फुल मजा येणार आहे. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये अजून नवनवीन कुठल्या गोष्टी बघायला आवडतील किंवा कोकणातील कुठले असे ठिकाण जे तुम्हाला बघायचे आहेत ते देखील नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी व्लॉगिंग करतो आहे त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायच्या तुम्हाला असं वाटते की करू शकतो ते देखील हक्काने सांगा तुम्ही. मी तेही करण्याचा ट्राय करेन. आणि लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. विसरू नको. बाय बाय. बाय बाय टाटा.